गुरु स्वामी शुकदास माऊली वर्णन करतात, अरे ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी माझ्या जगतवंदनीय तुकोबरायांचा गाथा ज्याच्यामध्ये आहे तसा हा अनुभूती नावाचा ग्रंथ. त्यामध्ये वर्णन आहे. उबगलो आहे वेगळा राहून स्वरूपी घेऊन जाईत्व रे, किती काळ राहू देहाच्या सीमेत आता बंधनात राहावेना, कशी आणि केव्हा आली जीवदशा हेची जगदिशा समजेना. शुकदास म्हणे एकत्व पूर्वीचे म्हणून आमुचे ऐक देवा, म्हणून गीता आणि भागवत विठ्ठल विठ्ठल म्हणून लक्षात ठेवा. या दिवाळीच्या दिवशी मग नरक चतुर्दशीची तुम्ही ती आंघोळ केली असेल, अर्घ्य स्नान केलं असेल, अंगाला उठणं लावलं असेल, दिव्यांची आरास केली असेल, माय बापा हो लक्षात ठेवा. पण आपल्या आतमध्ये असलेली घाण बाहेर गेली का नाही याचा विचार कधी केला काय? मागणे एकच देवा तुझ्यापाशी मलिन मनाची शुद्ध करी, सुख दुःखे माझी मीच भोगण्यास समर्थ मनास करी देवा. आपल्या आतमधलं मलिनत्व दूर करण्याकरिता सेवेत विलीन व्हावे माझे मन, अहंकार हिन नष्ट व्हावा, नित्य शुद्ध ठेवी माझे तन मन, कराया अर्पण तुझ लागी. शुकदास म्हणे तुझ ही फिकीर, न करी विचार तो मी देवा. विठाला विठाला मलिनत्व एकदा गेलं की तिथे खरी दिवाळी आहे, तिथं खरा आनंद आहे, तिथं खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. अहो नाहीतर त्या कुरुक्षेत्रावर अर्जुनानं ज्या वेळेला समोर पाहिलं, पहिल्यांदा तो ऑर्डर दिली त्यानं भगवंताला. जीव आहे ना, याच्यामध्ये जरा थोडी छाती फुगली की जरा तो देवावर सुद्धा देवाला सुद्धा म्हणतो मग मेराही सुनना पडेगा. म्हणून अर्जुनानं सांगितलं हा माझा रथ चालवतोय ना हा. अर्जुनानं ऑर्डर दिली, शयन यवृभयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं यावदैतान् निरीक्षेऽहं योद्धुकामान् अवस्थितान्. भगवंत म्हणाले असं आहे का? जीवाचं लक्षण आहे बरं का ऑर्डर देणं. देव म्हणाले असं आहे का? मला ड्रायव्हर समजायला लागला का काय? आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्याचा ड्रायव्हर हुशार त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट होत नाही. नाही तर हे 5च होते पठ्ठे आणि ते कौरव 100 होते. अहो साध्या माणसाला सुद्धा सांगता येईल कोण हरणार. हे पांडवच हरणार होते, पण ड्रायव्हर लय भारी होता. रथावर वर आहे, ज्याच्या रथावर बसलाय तो वानरू, तो प्रत्यक्ष मूर्तिमंत शंकरू. आणि मी तुम्हाला सांगतो ज्याचा गाडीचा ड्रायव्हर हुशार ऍक्सिडेंट होणार नाही. आता एका महाराजाच्या गाडीच्या ड्रायव्हरचं महाराजाचं गावाच्या शिवावर भांडण झालं. कीर्तन करणं एवढं सोपं आहे का? ड्रायव्हर म्हटला महाराज गाडी चालवणं एवढी सोपी आहे का? आणि त्या दिवशी त्याने एकमेकाचे पार्ट बदलले. त्या ड्रायव्हरनं ऐकू 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 आपलं साधं सुद्धा त्याला थोडं थोडं कीर्तन जमत होतं. महाराज म्हणले मी गाडी चालवतो, तो ड्रायव्हर म्हणला मी कीर्तन करतो, त्यात काय मोठं आहे. आणि मग ड्रायव्हरनं महाराजाचा डर्यस घातला. आणि महाराज ड्रायव्हर म्हणून गाडीवर बसले आणि महाराज मनातल्या मनात म्हणत होते हे लय कीर्तन करतो म्हणतं का, याचं सगळं होकायला पाहिजे. पण ते आपल्यासारखे जाणते हरिभक्त होते, टाळकरी वारकरी माळकरी, ते कीर्तन पडू देत नाहीत, ओरिजिनल असतात. तुमच्यासारखे बघा किती आनंद आहे. अहो ड्रायव्हर कीर्तनाला उभा राहिला, कसं तरी त्यानं कीर्तनाचं जमवलं, टाळकऱ्यांनी मस्त मजा आणली. पण समोर जरा 2-4 हुशार लोक होते. त्यातल्या काही जणांच्या लक्षात आलं कार्यक्रम थोडासा बिघड गया. त्यातलं एक म्हातारं जरा जाणतं मोठ्या गांधावालं मोठ्या माळीवालं त्या ड्रायव्हर रूपी महाराजाजवळ आलं. म्हणजे जो ड्रायव्हर होता महाराज झालेला त्याच्याजवळ आलं आणि त्यानं बारीक तोंड केलं आणि सांगितलं हे बघा आमची तुमच्या कीर्तनामध्ये एक शंका आहे. एक शंका आहे म्हटल्यावर याचे तर 7तून 5च गेले, पण हे जरा ताकदवार होतं, कॉन्फिडन्स त्यानं जाऊ द्यायला नाही. त्यानं सांगितलं शंका आहे विचारा. आणि एवढा अवघड प्रश्न विचारला समोरच्या त्या बहुश्रुत श्रोत्यानं. याला काहीच येत नव्हतं, पण कॉन्फिडन्स यानं लूज नाही केला. यानं सांगितलं रे इतका साधा प्रश्न मला विचारता, या प्रश्नाचं उत्तर माझ्या गाडीचा ड्रायव्हर देईल. अहो तो ओरिजिनल महाराज होता.
लोक म्हणले अजो विचारून तरी भाऊ ड्रायव्हर जर बाबाचा जवळ गेला त्याला वाटलं याचं हुकलं. अहो त्या ड्रायव्हरनं इतकं सुंदर उत्तर दिलं तर अख्ख्या गावानं डोकं लावलं. ज्या महाराजाच्या गाडीचा ड्रायव्हर इतका हुशार तो महाराज किती हुशार. विठ्ठल तसा ड्रायव्हर आहे माझा विटेवरचा मालक. ऑर्डर दिली अर्जुनाना दोन्ही रथाच्या दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ घ्या. भगवंतानं रथ नेला दोन्ही सैन्याच्या मध्ये. पण तो दुर्योधनाच्या पुढे नाही उभा केला, दुःशासनाच्या पुढे उभा नाही केला. कारण जर त्याच्या पुढे उभं जर केलं असतं तर कॅसेट उलटी फिरली असती. याला पांचाळी कौरवे पांचाळी सभे माझी गांजली सगळं त्याला आठवलं असतं आणि लगेच धनुष्यातून बाण काढून युद्धाला सुरुवात झाली असती. पण माझ्या भगवंतानं अर्जुनाचा जरा गिर नीट होण्याकरता रथ नेला. पण पुढे द्रोणाचार्याच्या उभा गेला आणि मग त्यानं खाली वाकून विव्हळतेनं भगवंताच्या पुढे हात जोडले. देवा शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. ए देवा अरे आचार्यान मातुलान भ्रांतुरन पुत्रान पौत्रान सखींस्तदा श्वशुरान सुहृदश्चैव शेनयोर भयोर. यांना मारू कसं. हा पार्थो द्रोणाचा गेला जेने धनुर्वेद. माझ्या भगवंतानं जसं रिव झालं तसं पुन्हा त्याचा गेर टाकला आणि त्याला असा उपदेश केला. नत्वहम नैनम छन्नन्ति शस्त्राणि ननम दहति पावकन चैनम क्लेदय. अरे क्लैब्यम मास्मकम पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. ऐका बरं दिवाळी ध्यानात घ्या. माझ्या भगवंतानं असं सांगितलं जीवन जगावं कसं अर्जुनाला. आणि म्हणून भगवंत होते म्हणून यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयोर भूतिर ध्रुवा नेतिर्मतिर मम. म्हणून गीता गीतेचं तर लय मोठं आहे. या गीता शास्त्राची थोरी माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. स्वये शंभ विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारवणी ते त हरुमणे जेविने निजे देवी जैसे कास. अरे माणसं चांगले पाहिजे बाबा. तुम्हाला कुठलंही कार्य जर करायचं असेल तर तुमच्यामध्ये नित्य नूतनत्व व्हावं. हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जे या नेत्रिता सागरू तो सोये सर्वेश्वर अनुवादला. आणि म्हणून कसं जगावं याकरिता एक आदर्श राजा आहे. मी ज्या माझ्या छातीवर आहे या महाराष्ट्राचा जाणता राजा. रायगडावर शिवरायांचा राजाभिषेक झाला. माणसं या राजानं कमवले. गीता या राजानं खरी जगले. म्हणून हा जो भगवा आहे ना माझ्या अंगावर भगवा कशासाठी आया बहिणीचं रक्षण करण्या. दिवाळी ऐका बरं का मोठ्या आनंदानं साजरी करायची दिवाळी तुम्हाला. आया बहिणीचं रक्षण करण्या अनुरहितेच ह्या राज